मीरा रोड में महाराष्ट्र नवनिर्माण सेना का मोर्चा जो है वो हुआ। फिलहाल मोर्चे का समापन हो गया। हमारे साथ मनसे के पूर्व विधायक और वरिष्ठ नेता नितिन सरदेसाई जी हैं। सर जी, क्या कहेंगे, किन शर्तों पर मोर्चा वापस लिया गया है? असं आहे की सकाळी ह्या खरं तर मोर्चाला परवानगी कालपासून नाकारण्यात आली होती। ती नाकारण्याचं काही कारणच नव्हतं। म्हणजे एक विनापरवाना मोर्चा निघू शकतो आणि तेच पोलीस प्रशासन दुसऱ्या रितसर परवानगी मागितलेल्या लोकशाही मार्गाने परवानगी मागितलेल्या मोर्चाला नकार देतं, परवानगी देत नाही। कुठेतरी हा अन्याय होता, परंतु इकडचा स्थानिक मराठी माणूस हा या अन्यायाविरुद्ध एकवटला। याच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते होतेच, पण त्याहून कितीतरी जास्त हे सर्वसामान्य इथले स्थानिक मराठी लोक होते। ते एकजुटीने रस्त्यावर उतरले, त्यामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं, परवानगी मोर्चाला नंतर द्यावी लागली आणि कुठेतरी जनभावना जी आहे ती सरकारला या निमित्ताने कळली। त्यामुळे सर्व इथे जमलेल्या लोकांचं, या मोर्चात सामील झालेल्या लोकांचं मी अभिनंदन करेन। आपने कहा कि उनका जो मोर्चा था बिना अनुमति का था और आपको भी अनुमति नहीं दी गई, लेकिन बावजूद इसके मोर्चा निकाला गया। लेकिन इस पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि रूट को लेकर आप लोग अड़े हुए थे कि उसी रूट से मोर्चा निकाला जाए जहां पर व्यापारियों ने मोर्चा निकाला था, और इसके लिए जो है परमिशन नहीं दिया गया था। स्वाभाविक आहे की कुठल्या तरी एका मोर्चाला कुठलाही रूट द्यायचा, तिकडे त्यांना आडकाठी करायची नाही आणि दुसऱ्यांनी जर तिकडेच मोर्चा काढायची परवानगी मागितली तर त्याला आडकाठी करायची। कुठेतरी हे धोरण चुकतंय। पण आजच्या या जनभावनेतून कदाचित सरकारला नक्की कळलं असेल की किती भावना मराठी माणसाच्या तीव्र आहेत, त्यामुळे यापुढे असं घडणार नाही अशी मी अपेक्षा करतो। प्रताप सरनाईक भी आए थे यहाँ पर, उनका जमकर विरोध प्रदर्शन हुआ और उन्होंने भी कहा कि एक मोर्चे को अनुमति, दूसरे मोर्चे को अनुमति क्यों नहीं दी गई। वो आए थे लेकिन वहाँ पे इनका जमकर विरोध हुआ। तेच सरकारामध्ये आहेत। खरं म्हणजे त्यांनी जर ते इकडचे असतील तर त्यांनी ती परवानगी द्यायला पोलिसांना सांगायला हवं होतं। त्यांनी का नाही सांगितलं? लोकांना हा फरक कळतो, त्यामुळे कदाचित त्यांचा निषेध झाला। पण त्यांचंही जर ते या भूमिकेचं कायमस्वरूपी स्वागत करणार असतील तर नक्की आम्ही पण त्यांना त्याचा विचार करू, स्वागत करू। आगे का क्या रास्ता होगा अब? पुढचं पुढे बघू। पण या निमित्ताने सर्व लोकांची महाराष्ट्रातल्या एकजूट दिसली, याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करेन। शुक्रिया। हमसे बातचीत करने के लिए नितिन सरदेसाई जी थे, जिनका साफ तौर पर कहना था कि आज का मोर्चा जो है सफल रहा है। सरकार ने रोकने की भरपूर कोशिश की, लेकिन वो नाकामयाब रही। आगे भी इसी तरह से मराठी और महाराष्ट्र के लिए हम पूरी तरह से एकजुट रहेंगे। कैमरामैन राजेंद्र सिंह खाती के साथ राहुल पांडे, न्यूज़ 24 मुंबई।